श्रीराम जय जय राम। आज आपण कविताताई उमराणी यांनी पाठवलेला रामरक्षेबद्दलचा अतिशय सुंदर असा लेख ऐकणार आहोत। त्याचं शीर्षक आहे सांभाळून घेणारा सखा। त्या असं म्हणतात, माझ्या लहानपणी रामरक्षा म्हटल्याशिवाय आम्हा दोघी बहिणींना जेवायला मिळत नसे। बाबांची शिस्तच तशी कडक होती। त्यावेळी रामरक्षा म्हणजे एक श्लोक, एक स्तोत्र। आई बाबा आपल्या चांगल्यासाठीच सांगतात ही मनात भावना असायची। कधीतरी तर त्यातले आरुह्य कविता शाखा हा श्लोक आला की मी आणि स्मिता एकमेकींकडे बघून हसायचो। श्लोकात माझे नाव आले म्हणून इतकंच कळायचं त्या वयात। आणि मग पुढे संस्कृत लय ह्या गोष्टी जाणवायला लागल्या। मी प्रेग्नंट असताना माझी मोठी बहीण मला कायम पत्रातून आठवण करायची, रामरक्षा म्हणतेस ना। एकदा गोवा ट्रिपला गेलो होतो। प्रवासात बाहेर अंधार शुकशुकाट झाला। आमची गाडी पोचायला उशीर होता। आजूबाजूला गर्द झाडी, चिटपाखरूही नाही। मग आम्ही रामरक्षा म्हणायला सुरुवात केली। मळभ गेलं, अंतर पार झालं आणि मुक्कामी सुखरूप पोहोचलो। आजही कित्येक घरात कोणी लहान मूल रडत असेल तर घरातली ज्येष्ठ मंडळी रामरक्षा म्हणून अंगारा लाव ग असा रामबाण उपाय करतात। बाहेरच्या अंधारापेक्षा मनातल्या अंधाराचीच भीती वाटू लागेल असे काही वय, अशा काही वेळा आयुष्यात येतात। मग त्यावेळी जी रामरक्षा म्हणली जायची ती एक लय आणि शब्दाच्या पलीकडे जाऊन ही रामरक्षा मनात शरीरात अक्षरशः उतरत असते। तिची स्पंदनं जणू शरीर आणि मन ह्यांना एकरूप करत असतात। शिरो मे राघव पातू पासून पादौ बिभीषण श्रीद पर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत ही अर्थाची कंपनं रुजतात। आणि हळूहळू त्या मनातल्या अंधाराला समोर पुरून उरून राहते ती फक्त निर्भयता आणि संरक्षक कवच। आजही इतक्या वर्षांची सवय। रात्री झोपेतून जरी उठवून कोणताही श्लोक विचारला तरी घडाघडा ओठांवर आणि तितकाच मनातूनही येतो। आज 22 जानेवारी एक निमित्त। आता सध्या एक माहोल तयार झाला आहे। प्रत्येकाच्या मनात, गाण्यात, लिहिण्यात, बोलण्यात, वातावरणात सर्वत्र श्रीराम। 22 तारखेनंतरही हे चैतन्य, ही स्पंदनं पुरून उरतील बरेच दिवस। प्रत्येकजण रुटीनला लागेल, त्याच रोजच्या चक्रात गढून जाईल। त्याच अव्याहत चक्रात कधीतरी अंधार, कधीतरी कोणीतरी आजारी, कधीतरी काय होतंय ते कळत नाही अशी वेळ येईल। अशा सर्व वेळा तो श्रीराम सांभाळून घेतोच आणि घेतही राहील। अयोध्येत साकार होत असलेले राम मंदिर म्हणजे आपल्या राष्ट्राचे शुभचिन्ह। राम मंदिर म्हणजे राष्ट्राच्या मस्तकावर विराजमान होत असलेला मंगलतिलक। राम मंदिर म्हणजेच शतकोटी प्रजाजनांच्या आस्थेचे प्रतीक होय। अशा माझ्या संरक्षक कवच असलेल्या श्रीरामाला कोटी कोटी वंदन। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम।